टनावडीतो माणूस घरबावडीतो यंदा हरभऱ्याला चांगला भाव मिळतो आहे। गेल्या वर्षीचे भाव, गेल्या वर्षीची परिस्थिती आणि यंदाची हरभऱ्याची परिस्थिती नेमकी कशी पाहायला मिळते? गेल्या वर्षीची परिस्थिती उत्पादन जास्त होतं, यावर्षी उत्पादन कमी आहे आणि जवळपास आमच्या इथं 500 ते 700 क्विंटलची सध्या आज सुरुवातीला आवक आहे। दर दिवसाला ही आवक नंतर वाढणार आहे, परंतु मागच्या वर्षापेक्षा नक्की उत्पादन कमी आहे आणि मागच्या वर्षी सरकारी खरेदी चालू असल्यामुळे त्यांच्याकडे भरपूर स्टॉक होता 21-22चा, त्यामुळे भाववाढ नव्हती। किती होते भाव मागच्या वर्षी 4700 पासून तर 5200 रुपये होता। यावर्षी खालीत खाली 6000 आणि उंचात उंच 6390 रुपये आज जळगाव मार्केटला आमच्या इथे चणा विकला गेलेला आहे। गेल्या वर्षापेक्षा नक्की यावर्षी उत्पादन कमी असल्यामुळे भाववाढीला चालना मिळते। मागच्या वेळी हरभऱ्याचं उत्पन्न महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या सर्व राज्यांमध्ये अतिशय चांगल्या प्रमाणात झालं होतं आणि भावही फार कमी होते। त्या भाववाढीच्या याच्याने भावही अतिशय कमी होते आणि सरकारनेही चांगला प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांचा माल घेतला होता। परंतु यावेळी ती परिस्थिती नाही आहे। सरकारकडे 2021 आणि 2022चा माल म्हणजे संपूर्ण विकलेला आहे, फक्त त्यांच्याकडे स्टॉक 2023चा आहे आणि यावेळी मागच्या वर्षाच्या याच्या तुलनेने यावेळी शेतकऱ्यांनी हरभऱ्याचा पेरा पण कमी केलेला आहे आणि उत्पन्न पण वातावरणानुसार कमी आलेला आहे। त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना हरभऱ्याचे पैसे भविष्यात निश्चित चांगल्या प्रकारे मिळतील असं मला वाटतं। जळगावच्या बाजार समितीमध्ये यंदाच्या रब्बी हंगामाचा हरभरा दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी यंदाच्या हंगामातला हा हरभरा या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि त्याला यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये चांगला भावसुद्धा मिळत असल्याने या ठिकाणी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी उत्पन्न जास्त होतं, मात्र भाव कमी होता आणि यंदाची लागवड कमी होती। उत्पन्न कमी असल्यामुळे भाववाढीची कारणं या ठिकाणी सांगितली जात आहेत आणि यंदा चांगला भाव शेतकऱ्यांना मिळत असल्याचं पाहायला मिळतं आहे। नेमकं एकंदरीत आपली या ठिकाणची परिस्थिती काय आहे हे आपल्यासोबत जाणून घेण्यासाठी या ठिकाणी बाजार समिती संघटनेचे पदाधिकारी आहेत। काय सांगाल सर, नेमका गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाची हरभऱ्याची परिस्थिती, आवक कशी आहे? मागच्या वर्षापेक्षा यंदा उत्पादन कमी आलेलं आहे। सुरुवातीला 500 ते 700 क्विंटल इथं हरभऱ्याचे भाव आहे। मागच्या वर्षाच्या तुलनेपेक्षा यंदा 1500 रुपयाने उंच भाव शेतकऱ्यांना चण्याचे मिळत आहे। सर, भाववाढीचं नेमकं कारण काय सांगताय? भाववाढीचं कारण मागच्या वर्षापेक्षा उत्पादन यावर्षी कमी आहे आणि पेराही कमी आहे, त्याकरता आणि मागच्या वर्षाचा कोणत्याही प्रकारचा स्टॉक नसल्यामुळे यंदा भाववाढीचा फायदा होईल शेतकऱ्यांना। सर, गेल्या वेळी उत्पन्न कमी होतं, म्हणजे उत्पन्न जास्त होतं मात्र भाव कमी होते। यंदा उत्पन्न कमी आहे, भाव जास्त आहे, तर ही जी तफावत आहे किंवा कारण आहे, सध्याचे भाव काय आहेत? सध्याचे भाव आहे 6000 ते 6300 रुपये
आणि देशात यावेळी हरभऱ्याची जी बिजवाई आहे ही मागच्या वर्षापेक्षा कमीत कमी 30% कमी आहे. तर तो फायदा यावेळी शेतकऱ्यांना होईल. सरकारकडेही 2021 आणि 2022चा स्टॉक संपूर्ण संपण्यात आलेला आहे. फक्त एक बफर स्टॉक म्हणून त्यांनी 2023चा ठेवलेला आहे. त्यामुळे यावर्षी चण्याला शेतकऱ्यांना चांगले 2 पैसे प्राप्त होतील अशी इच्छा आहे. सर, भविष्यात आणखी भाव वाढतील का, काय त्याचं कारण काय असेल? भविष्यात भाववाढीचं एकच कारण आहे की सरकारकडे 2021 आणि 22 यांचा माल नाही आणि सरकारला यावेळी माल मिळणार नाही. कारण की सरकारचा हमीभाव आहे 5300 रुपये आणि शेतकऱ्यांना सर्व माल आपल्या ओपन मार्केटला प्रत्येक कृषी मार्केटला त्यांना 5800 ते 6300चे भाव येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना यावेळी 2 पैसे जास्त निश्चित प्राप्त होतील. सर, गेल्या वेळी काय भाव होते नेमके आताचे भाव हिच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे? गेल्या वेळी काय भाव? मागच्या वेळी 4700 ते 5200 रुपयाचं पूर्ण वर्षभर व्यापार होत होता, शेतकऱ्यांचा माल विकत होता. सरकारने मग नंतर 5300 रुपयाचे त्यांना हमी भाव देऊन त्यांच्याकडून माल खरेदी केला आणि यावेळी ती परिस्थिती नाही आहे. आणि मागच्या वेळेपेक्षा यावर्षी 1000 ते 1200 रुपये उंच माल शेतकऱ्यांचा विकत आहे. तर आपण बघितलं की जळगावच्या बाजार समितीमध्ये दर दिवसाला आता सुरुवातीचे दिवस असल्यामुळे दर दिवसाला 500 ते 600 क्विंटलपर्यंतची हरभऱ्याची आवक आहे आणि यंदाची आवक वाढली त्यामुळे आणि उत्पन्न कमी असल्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. गेल्या वर्षी 4500 47 ते 5000पर्यंतचा हरभरा यंदा 6500 रुपयापर्यंत त्याला भाव मिळत असल्याने नक्कीच या ठिकाणच्या जळगाव जिल्ह्यातल्या हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे आणि कुठेतरी हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याला आजचे दिन असल्याचं सध्या तरी आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.